स्पेनमध्ये मनसेकडून मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा. आपली सही मराठीत, आपला अभिमान मराठीत. संदीप ठाकूर यांचा संदेश. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि राज ठाकरे यांच्या आदेशाने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता जपण्याबाबत राजसाहेबांचा असलेला ठाम आदर आणि प्रेम पुन्हा एकदा पेनमध्ये दिसून आले. 27 फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या पुढाकाराने पेण येथे मराठी स्वाक्षरी अभियान आणि मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये आपल्या लेखणीद्वारे लिखाण करत असणाऱ्या पेणमधील पत्रकारांचा म्हणजेच मराठी लेखणीचा सन्मान केला. यावेळी उपस्थित पत्रकारांचा मराठी अस्मितेचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा श्वास आहे, हा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला. तर मराठी स्वाक्षरीच्या माध्यमातून आपली सही मराठीत, आपला अभिमान मराठीत हा संदेश देत मराठी भाषा दिन उत्सवासारखा साजरा करण्यात आला. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने पेणचे नागरिक उपस्थित होते. प्रत्येक महाराष्ट्र सैनिक गावागावात, शहरात आणि तालुक्यात मराठी भाषा दिन वेगवेगळ्या स्वरूपात साजरा करण्यासाठी पुढाकार घेत असतो. मराठी राजभाषा दिन हा केवळ एक दिवस नसून मराठी भाषेचा अभिमान जपण्याची आणि ती दैनंदिन व्यवहारात वापरण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे, असे मत मनसेचे संदीप ठाकूर यांनी व्यक्त केले. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे जे आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतच असतो. पण मुळातच जो सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा या मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृतीबद्दल जो काही आदर किंवा जो काही प्रेम आहे तो सदैव दिसत आला आणि त्याचंच नेहमी औचित्य साधून 27 फेब्रुवारीला जो कवी कुसुमाग्रजांची जी जयंती असते त्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन आम्ही हा उत्सवासारखा साजरा करत असतो. आम्ही प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची प्रत्येक गावागावात, शहरामध्ये, तालुक्यामध्ये लगबग असते की हा कार्यक्रम कुठल्या स्वरूपात करायला हवा आणि कसा करायला हवा. पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आपली मराठी स्वाक्षरी ही कशी करण्यात येईल आणि मराठी सणाच्या निमित्ताने आपण कसं साजरा करू हा मराठी राजभाषा दिन आम्ही प्रयत्न करत असतो. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.